नाही, मी स्वतः दिनचर्या म्हणजे माझ्या रुटीनमध्ये बाकी काही करत असेल अभ्यास किंवा आणखी काहीतरी, पण रात्री 9 वाजता आपला हास्यजत्राचं म्हणजे मी एपिसोड नंबरनुसार सांगू शकतो की कुठल्या एपिसोडमध्ये काय आहे, इतकं मी फॉलो करत होतो. त्यामुळे माझ्या रुटीनचा तो भाग आहे प्रेक्षक म्हणून. म्हणजे किती नाही म्हटलं तरी मी थोडा मागे पडलो आहे, तर ते कारण ती एक खूप छान भट्टी जमली आहे. आता मला ते सगळे बरेच कितीतरी सेमिस्टर आता माझे राहिलेत, ते आता पूर्ण करायचे, माझे प्रॅक्टिकल राहिले, ते सगळं आता ती मजा मला परत नव्याने अनुभवता येणार आहे. म्हणजे दिवाळी म्हणजे काय तर अख्खं कुटुंब एकत्र येतं आणि जल्लोष होतो. तर हास्य जत्रेच्या सेटवर किंवा आता येत्या एपिसोड्समध्ये जल्लोष होणार आहे, कारण का आपला ओंकार भोजने परत आलेला आहे आणि मला असं वाटतं तोंड गोड करून आज आपण त्याचं स्वागत करूया. हाय ओंकार, कसा आहेस? मस्त. मी करायचं किंवा त्यांचं सर तुम्ही मला असं वाटतं तुम्ही ओंकारला भरवा है ना, एक मोमेंट कॅप्चर करूया आपण. थँक्यू. स्वागत आहे तुझं ओंकार. खरं तर आपण तुझ्या मूवीनंतर आत्ता इंटरव्ह्यू करतो आहे आणि मला फार बरं वाटतं आहे तुझ्याशी. आता तुला बघूनच आम्हाला एक एनर्जी येते वेगळीच, आणि जेव्हा तो प्रोमो आउट झाला होता तेव्हा तर पूर्ण व्हायरल झाला होता. कसं वाटतं पुन्हा घरी येऊन आणि काय फिलिंग? मला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मी खूप जास्त उत्सुक आहे आणि तितकंच दडपण पण आहे, कारण परत आता ते सगळं काम त्याच एनर्जीने परत करायचं आहे. आणि आपली टीम म्हणजे किती नाही म्हटलं तरी मी थोडा मागे पडलो आहे, तर ते कारण ती एक खूप छान भट्टी जमली आहे. आता मला ते सगळे बरेच कितीतरी सेमिस्टर आता माझे राहिलेत, ते आता पूर्ण करायचे, माझे प्रॅक्टिकल राहिले, ते सगळं आता ती मजा मला परत नव्याने अनुभवता येणार आहे. आणि प्रेक्षकांचा इतका चांगला प्रतिसाद आणि पाठिंबा असल्यामुळे मला ती एनर्जी आणि तो विश्वास आहे, त्यामुळे मी नक्की प्रयत्न करेन. ओंकार, तू कोणत्याही माध्यमांमध्ये जा, पण प्रेक्षकांचं प्रेम तुझ्यावर कायम आहे, कारण का तुला हास्यजत्रेने ओळख मिळवून दिली आणि आता तू परत फॅमिलीमध्ये इन झालास. खरं तर तू सोटू हे सगळे जे शब्द काढलेस त्याच्यामुळे मला टोपणनाव पडलं आहे सोटू. सो असे अजून म्हणजे आम्ही तुमच्या फॅमिलीचा पार्ट होऊन जातो. सर, अजून असे काय टोपणनाव येणार आहेत का, किंवा अजून नवीन नवीन कॅरेक्टर्स आम्हाला आमच्या भेटीला येणार आहेत? ते कॅरेक्टर्स ना त्यावेळी त्या क्रिएटिव्ह मिटिंग्सनंतर तयार होतात, त्यामुळे ना त्याचं प्रेडिक्ट करणं आम्हालाही शक्य नाही. पण एवढं निश्चित आहे की भोजनेसारखं कॅरेक्टर त्याच्यासारखा नट असला की काही वेगवेगळी कॅरेक्टर्स तयार होणं कर्मप्राप्त आहे, आणि ते होतील नक्कीच, कारण त्याची ती क्षमता आहे. तो अनेक प्रकारचे कॅरेक्टर्स चांगला ॲडॉप्ट करतो. म्हणजे जसं समीर आहे, आमचा प्रसाद आहे, पृथ्वीक आहे, ही काही जणं आहेत, ओंकार आहे, राऊत वगैरे, हे प्रत्येकजणांना आपापल्या क्षमतेने त्या कॅरेक्टर्सना जिवंत करतात. तसं भोजनेकडे पण एक वेगळंपण आहे. तो खूप कॉमन फेस आहे आणि त्याच्या चेहऱ्याला ना तशा मर्यादा नाही कॅरेक्टर्सच्या. त्यामुळे तो कधी वायरमन पण होतो, कधी रावडी मामा पण होतो, कधी तो अत्यंत बावळट असा तो मॅनेजर पण होतो भाबडा, कधी तो त्या मॉडेलचा अत्यंत प्रेम करणारा साधा सरळ प्रामाणिक नवरा पण होतो. असे तो खूप कॅरेक्टर्स. कधी तो कोणाची तरी बायको पटकन पळवणारा सिंगर पण होतो, एखाद्याचं लग्न तोडण्या इतका तो विलनिश वाटावा असं पण कॅरेक्टर. तर अशी विविध कॅरेक्टर त्याने यापूर्वीही केली आहेत, पुढेही तो निश्चित चांगली करेल आणि सगळी टीम त्या दृष्टीने प्रयत्न करेलच, नो डाऊट. हे सगळं टीमवर्कच आहे, आम्ही सगळे मिळूनच घडतं, त्यामुळे होईल, चांगलं होईल. आणि प्रेक्षकांचं प्रेम तर आहे, तुमच्या सगळ्यांचं प्रोत्साहन आहे. वनिताचा आवाज सगळ्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये जातो, कारण का ते खूप खुश आहे ओंकार परत आला आहे तर. आणि पण सर, पहिला दिवस जेव्हा ओंकार आला आणि तो एपिसोड तुम्ही शूट करत होतात, प्रोमो जो आम्ही पाहिला, त्या एपिसोडबद्दल मला विचारायला आवडेल. काय जल्लोष एक सेटवर झाला, कारण का ना एनर्जी प्रत्येकाची वेगवेगळी असते, प्रत्येकाचं टायमिंग वेगळं असतं. ओंकारला किती मिस केलं होतं, आणि तोच मला ती आता वनिता म्हणाली की त्या दिवशी सगळेजण स्पॉट दादापासून सगळे तिकडे सेटवर अवेलेबल होते, तर तो एक तो क्षण म्हणजे खरं तर त्याची सुरुवात आमच्या रिहर्सल डेपासूनच झाली. म्हणजे आधी जेव्हा आम्ही सगळ्यांना सांगितलं की ओंकार भोजने आता पुन्हा येतोय, तिथूनच उशिरा सांगितलं ओंकार येतोय हे आम्ही एक रिहर्सलच्या आधी 2 दिवस सगळ्यांना सांगितलं होतं. आणि त्यामुळे सगळेच खूप खुश झाले की माझा भाऊ येणार, आमचा दादा येणार. प्रत्येकाचं त्याच्याबरोबर एक वेगळं असोसिएशन आहे आणि त्यामुळे सगळेजण खुश झाले होते. आणि आम्ही खुश झालो कारण ओंकारमुळे हास्यजत्रेमध्ये खूप वेगवेगळी कॅरेक्टर्स आणि त्याचे जे काही गोष्टी आहेत त्याची धमाल येणार. आणि ज्या दिवशी तो आला आणि त्याने मामाची एंट्री घेतली, त्यावेळी जसं आत्ता तुम्ही म्हणालात तसं सई तामणकर, प्रसाद ओकपासून ते अगदी आमच्या सगळ्या टेक्निशियनपर्यंत सगळ्यांनाच
ते स्किट बघून प्रचंड आनंद झाला. आणि काय ना, लोक त्या पात्राच्या प्रेमात असतात. लोकांना ते पात्र पुन्हा भेटल्याचा एक वेगळा आनंद झाला. म्हणजे ओमकार काय किंवा हास्य जत्रेमध्ये जी कॅरेक्टर्स तयार झालेत नाही, ती कॅरेक्टर्स लोकांच्या मनात एवढी ठसलेली आहेत ना, की आपल्याला पुन्हा मामा भेटला याचा आनंद सगळ्यांना झाला होता. ओमकार आणि वनिता समोर आल्यावर पुन्हा एकदा आपण मामा मामीचं भांडण बघतोय. पुन्हा एकदा तेच सगळे बरं त्यामधल्या अशी काही त्या स्किटची काही वैशिष्ट्य आहेत. बरं लोकांना काय असतं की जे ओमकारमुळे आवडलेली कॅरेक्टर आहे ना, ती ओमकारच्या तोंडूनच ऐकायची असतात. ती वाक्य ओमकार जेव्हा म्हणतो किंवा ती वाक्य वनिता जेव्हा म्हणते त्याचवेळी तो आनंद मिळतो. तर तो एक ना पुनःप्रत्ययाचा आनंद आणि एक आपल्या मनातलं काहीतरी पुन्हा आपल्या समोर येतं याचा आनंद त्यावेळी सगळ्यांनाच झाला होता. आणि त्याच दिवशी सई बोलली की आता आम्हाला सोटू पण बघायचं आहे असं तिने त्याच दिवशी सांगितलं. तर सगळ्यांना तो एक उत्साह आला आणि ती कॅरेक्टर्स बघावीशी वाटू लागली. तर खूपच छान क्षण होता तो. आवर्जून सांगायला आवडेल की जेव्हा तो प्रोमो आउट झाला, मी एका शूटमध्ये होते, मला कॉलवर कॉल येतात माझ्या घरच्यांचे. माझा भाऊ बोलतोय ती तू बोललीच नाही मला की ओंकार परत येतोय, म्हणजे ते एक्सायटेड आहे तुला बघायला. ओंकार म्हणजे इतकं सगळं आपल्याला कॅरेक्टरने दिलेलं असतं, किती भारी फिलिंग होतं एक अभिनेता म्हणून. आणि तुला नेहमी प्रेक्षक विचारत असतात की ओंकार जेव्हा हास्यचित्रात नव्हता तेव्हा ओंकारची दिनचर्या काय असायची? नाही, मी स्वतः दिनचर्या म्हणजे माझ्या रुटीनमध्ये बाकी काही करत असेल अभ्यास किंवा आणखी काहीतरी, पण रात्री 9 वाजता आपला हास्यचित्राचं म्हणजे मी एपिसोड नंबरनुसार सांगू शकतो की कुठल्या एपिसोडमध्ये काय आहे इतकं मी फॉलो करत होतो. त्यामुळे माझ्या रुटीनचा तो भाग आहे प्रेक्षक म्हणून. दुसरी गोष्ट, आता ओंकार परत आला म्हणून जो काय आनंद होतो, तर ओंकारचा पण तितकाच आनंद आहे. कारण तो इतक्या मोठ्या मंचाने, इतक्या मोठ्या वाहिनीनं, इतक्या मोठ्या प्रकारे वेलकम करणं आणि प्रेक्षकांनी त्या सगळ्याला पाठिंबा देणं हे म्हणजे त्याच नव्हे तर कुठल्याही मंचाच्या प्रत्येक घटकासाठीचं ते फिलिंग वेगळं आहे. त्यामुळे मी आता ते माझ्या निमित्तानं आपल्याला ते जाणवते, पण मला ते सुचवायचं किंवा सांगायचं की प्रेक्षकांनी पण कधी असा कुठला प्रसंग एखाद्या कलाकाराच्या बाबतीत आला तर ते तो विश्वास न गमावता आपण एक फॅमिली म्हणून एकत्र काम करतोय. मीच काय कोणीही उद्या सगळे असे प्रत्येकाने माझ्या निमित्तानं माझा मामा आहे किंवा आणखी काय पृथ्वीच्या निमित्तानं मला त्याचा आवडणारं कॅरेक्टर ते देऊन ते शिक्षक गावातलं त्याच्या मागे असणारी थॉट प्रोसेस असं म्हणजे माझ्या पिढीचे कलाकार ते काम करत असताना त्याच्या मागे काय विचार करतात हा मला पण गरजेचा आहे शिकण्यासाठी. आणि म्हणून माझा तो आनंद आहे. किंवा सर पण आज सरांनी एक अख्खी कॉमेडीची एक वेगळी फळी, दोन्ही सरांनी अर्थात वेगळी फळी उभी करून ठेवली आहे. म्हणजे आज दुर्दैवानं आपल्याला उपहासात जास्त विनोद शोधावा लागतो आहे, पण हरकत नाही, आपण तोही मिळून एन्जॉय करूया. हीच एक नवीन गोष्ट या दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं मला अशी वाटते. आणि पुन्हा तेच कलाकार म्हणून इतक्या मोठ्या मंचाचा भाग असणं नेहमीच जमेची किंवा ऊर्जेची बाजू आहे आणि ती ऊर्जेची गोष्ट आहे आणि मला ती मिळते. यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि आपल्या सगळ्याच प्रेक्षकांचे आपल्या माध्यमातून मी त्यांचेही मनापासून आभार मानतो की आपण मायबाप रसिक प्रेक्षक म्हणून आपण आपल्या कलाकारांवर जे प्रेम करतात ते तसंच राहू द्या. कलाकार धडपडतील पण ते नक्की काहीतरी प्रयत्नात असतील एवढं मात्र खरं. हास्यचित्राच्या निमित्ताने म्हणजे दर आठवड्याला रिहर्सल्स व्हायच्या, पण ह्याचा भाग नसताना मध्ये तू जेव्हा ब्रेक घेतला होतास तेव्हा कशी रिहर्सल, म्हणजे स्वतःला म्हणजे आपल्याला काही नवीन शिकत राहावं लागतं. ॲक्टर म्हणून तुझं प्रोसेस किंवा ते शिक्षण सुरू होतं ना? हो, कारण मी फिल्म करत होतो, नाटक सुरू होतं किंवा बघणं तर आहेच सुरू, त्यामुळे त्याच्यातून जे मिळतं आहे. पण आता पुन्हा जॉईन झाल्यामुळे आपण जे टिपलं आहे किंवा जे ऑब्झर्व केलं आहे ते कितपत कॅरेक्टर म्हणून किंवा ती गोष्ट म्हणून किंवा ते अभिनय म्हणून कितपत तग धरू शकेल हे मला एका भिंतीवर आपल्याला नाही का बाउन्स करायचं असं ते मला आता मिळेल. त्यामुळे ते मला परत स्वतःला म्हणून मगाशी म्हटलं की मला आजमावता येईल, पुन्हा नव्याने पडताळून बघता येतील. दुसरं एक मात्र मी एक सांगायचं मात्र राहिलं की एक क्रिएटिव्हिटी असते, एक पूर्ण वाहिनी असते, मंच असतो, पण आम्ही ज्या लोकांना भेटतो आणि जे ऑब्झर्व करतो ना तर ते मी आपल्या निमित्तानं सांगेन की तसेच राहा जसे आहात. कारण त्याच्यातनं असं बरंच तुम्ही काय देऊन जातं, जे कॅरेक्टर्स मिळतात ते आपल्यातलेच आहेत, म्हणजे असं जे भेटत आहेत ते. त्यामुळे ती मजा आहे. एक गोष्ट घेशील तू किंवा माझ्या बोलण्यावरली? मी नाही, शिवाली किंवा वनिता पकडेल आता. थँक्यू सो मच सर, तुम्ही आम्हाला मस्त गिफ्ट दिलं दिवाळीचं त्यासाठी. आणि ऑल द बेस्ट ओंकार, छान तुझे सोटू वगैरे सगळे फॅन्स तुझे वाट बघत आहेत. सो थँक्यू आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुला. दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रेक्षकांनाही. सोनी मराठीच्या आणि हास्य जत्रेच्या सगळ्या टीमकडनं खूप खूप शुभेच्छा. नाही, मला ती परमिशन नाही ना मला नाही, पण सगळ्याच प्रेक्षकांना, राजश्री मराठीच्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, सगळ्या परिवारातल्या सदस्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. सगळ्यांनी काळजी घ्या आणि धमाल करा. धन्यवाद.